आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। थाने में मनसे पदाधिकारियों ने सरस्वती विद्यालय के प्रिंसिपल से मुलाकात की। मराठी भाषा के लिए दिया पत्र। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में मनसे पदाधिकारियों को चुनौती दी है कि सभी स्कूलों में मराठी भाषा अनिवार्य होनी चाहिए। इसलिए अब मनसे पदाधिकारी स्कूलों का दौरा कर रहे हैं। थाने में मनसे पदाधिकारी रविंद्र मोरे के नेतृत्व में 5 पखाड़ी इलाके में सरस्वती कॉलेज को एक पत्र या ज्ञापन दिया गया और यह चेतावनी भी दी गई है कि बच्चों के दिमाग में बचपन से ही हिंदी भाषा नहीं डाली जानी चाहिए। यह दुष्प्रचार भाजपा की ओर से किया जा रहा है, जिसका आरोप मनसे के पदाधिकारी रविंद्र मोरे ने भी लगाया है। थाने से यूसुफ पुरी की रिपोर्ट। आमची विनंती तीच आहे की मुलांना जे आता जबरदस्ती करतात ती ह्या शाळेत होऊ नये। हे राजसाहेबांचे लेटर आहे। धन्यवाद मॅडम, वेळ दिल्याबद्दल। हो, आज साहेबांनी सगळ्यांना साहित्यिक असो, मराठी माणसं असो, सगळ्यांनाच आज साहेबांनी जाहीर आवाहन केलंय की ज्या पद्धतीत हे सरकार खोटं बोलतंय। एक साइडला केंद्रातून मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतायत वेगळ्या आहे। तरी कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिलेत की सगळ्या शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन हे जे माझे पत्रक आहे ते द्यायचंय। त्यानंतर आमचे महाराष्ट्र इथले लोकल आमचे सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केली जाते का। त्यानंतर जर असं का आमच्या लक्षात आलं, निदर्शनास आलं, तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल। आम्हालाही कळतंय की शाळा आहे, परंतु हे सरकार एका साईडला सांगताय महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे। अरे नक्की मराठी तुम्ही सरकारात मग हे नक्की काय तुमचं चाललंय। दुसऱ्या साईडने काय झालं, हिंदी भाषिक एवढा का तुम्ही हे करताय, त्यांच्यासाठी गाजरं देताय, त्यांना मोठे करताय। आपण मराठी आहोत आणि मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे। त्यासाठी साहेबांनी जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना, त्याला आताच आम्हाला लोकांचे फोन येतात। आता आम्ही तिथे गेलो होतो, तिथे लिफ्टमध्ये काही मराठी परिवार भेटले। तर खरोखर दुर्दैव वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय, की मराठी आमच्या महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला झगडावं लागतंय। राजसाहेबांनी जो विषय उचललाय, जो आम्ही सोबत राजसाहेबांच्या सोबतच आहोत, हे सगळे मराठी कुटुंबीय आता बोलतायत आणि ते पुढे तुम्हाला कळेलच की महाराष्ट्रात याचा किती उद्रेक होईल। मतांसाठी आता निवडणुका आल्यात ना, हे मतांसाठी हे राजकारण चाललंय सगळं। हे त्यांना हे कशासाठी झालं, तर मतांसाठी। सन्मान्य राजसाहेब मतांसाठी कुठलं काम करत नाहीत, मराठी माणसासाठी जर कोण झगडणारा कोण असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि साहेबांचा जो आदेश आलाय त्या आदेशाचा आम्ही तंतोतंत महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडावं लागतंय। हे दुर्दैव आहे। आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रात राहतोय। कुठेतरी या सरकारला जाग आली पाहिजे। हे मतांचं राजकारण बंद करा असं आम्हाला कशालाही पाहिजे राजकारण। तुमच्या निशाणा तुम्ही का लहान मुलांच्या लहान वयात ज्या पोराला कळत नाही त्याच्या डोक्यात तुम्ही घालताय, हे राजकारण नाही तर काय। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। असं हे लहान मुलांना या लहान वयात ह्यांच्यावर असे अत्याचार करू नका, त्यांना जगू द्या, घरच्यांना पण त्रास देऊ नका। आपली भाषा आहे, आपल्या भाषेचा कुठे अरे बाहेरगावी मुलं मराठी शिकवतात आपल्या मुलांना, मराठीचं प्रेम बाहेरगावी गेलेल्या लोकांना कळतं, पण इथल्या लोकांना कळत नाहीये। तर शिक्षण मंत्र्यांनी किंवा या सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल।